नमस्कार, मी प्राध्यापक दगडूशेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली कोर्समध्ये स्वागत करतो। आजचा आपण 30वा लेक्चर म्हणजे 30वा दिवस टॅली क्लासचा घेऊन आलेलो आहोत। या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग व्हाउचर्स विथ असाइनमेंट्स। तर आपण जो टॅली मॉड्यूल 1 हा जो ऑनलाईन कोर्स सुरू केलेला आहे, ज्याची फीस फक्त आपण 600 रुपये, 2 महिन्याचा कोर्स हा होता, महिना 300, म्हणजे 2 महिन्याची आपण फक्त 600 रुपये फीस या ठिकाणी घेतलेली आहे। म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याचं डेली 10 ते 15 रुपयाचा खर्चामध्ये आपण या ठिकाणी 2 महिने फंडामेंटल ऑफ टॅली मॉड्यूल 1 हा कोर्स आपण सर्वांचा पूर्ण करतोय। आज आपण शेवटचा टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत, फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग व्हाउचर्स विथ असाइनमेंट्स। हा जरी शेवटचा टॉपिक असला तरी याच्या बेसिसवर आतापर्यंत जेवढे टॉपिक्स आपण पाहिलेले आहेत त्या टॉपिक्सवर टाइम टू टाइम असाइनमेंट्स आपण येणाऱ्या अजून 10 ते 15 व्हिडिओजमध्ये घेणार आहोत। आतापर्यंत आपण कोणकोणते टॉपिक पाहिलेले आहेत आणि त्या टॉपिकचं काय महत्व आहे, ऍज अ अकाउंटंट म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला करिअर चालू करायचं असेल किंवा एखाद्या व्यापाऱ्याला जर स्वतःच्या व्यवसायाचे अकाउंटिंग सुरू करायचे असेल तर आतापर्यंत आपण जेवढे टॉपिक्स पाहिलेले आहेत त्या टॉपिक्सचं किती महत्व आहे, त्याला तयारीसाठी किती वेळ द्यावा लागेल आणि रेग्युलर वर्किंगमध्ये कोणत्या टॉपिककडे सगळ्यात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। पहिला जो टॉपिक आपण पाहिला होता फंडामेंटल्स ऑफ बिझनेस। या टॉपिकला आपल्याला वन टाइम एकदाच लक्ष द्यायचं आहे। एकदा जर सर्व फंडामेंटल जर आपण समजून घेतले, व्यवसाय म्हणजे काय, व्यवसायाचे प्रकार, ट्रान्झॅक्शनचे प्रकार, व्हाउचर, पार्टीज और स्टेक होल्डर्स रिलेटेड टू बिझनेस, हे जर आपण एकदा समजून घेतलं तर परत परत आपल्याला अकाउंटिंग करत असताना या टॉपिकचा अभ्यास करायची गरज नाही। ही फक्त वन टाइम प्रोसेस आहे। एकदा अभ्यास केला, एकदा समजून घेतला फंडामेंटल ऑफ बिझनेस बद्दल तर तुम्हाला टॅलीमध्ये काम करणं सोपं जाईल आणि याचं तुम्हाला एक्स्ट्रा काही प्रॅक्टिकल किंवा अकाउंटंट म्हणून काम करत असताना वेगळा असा वारंवार अभ्यास करायची गरज राहणार नाही। त्यानंतर पुढचा टॉपिक आपण पाहिला होता फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग। फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग मध्ये आपण महत्वाच्या कन्सेप्ट पाहिल्या होत्या। अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि टॅक्सेशनचं काम करत असताना बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज कोणत्या आहेत, बेसिक कन्सेप्ट कोणत्या आहेत, बेसिक डेफिनेशन्स कोणत्या आहेत, ते डेफिनेशन्स आपण पाहिले होते। त्यानंतर सिस्टीम्स ऑफ अकाउंटिंग, अकाउंटिंग मध्ये कोणकोणत्या सिस्टीम्स आहेत, ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग, टाइप्स ऑफ अकाउंट, रूल्स ऑफ अकाउंट, हे आपण पाहिले होतं। त्यासोबत फायनान्शियल अकाउंटिंग स्टेप्स, जर्नल म्हणजे काय, लेजर म्हणजे काय, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट, हे सर्व डिटेलमध्ये आपण दुसऱ्या टॉपिकमध्ये पाहिलं होतं। फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग ऍज अ अकाउंटंट किंवा ऍज अ बिझनेसमॅन म्हणून काम करत असताना हे सुद्धा काम आपल्याला वन टाइम करायचं आहे। या टॉपिकचा देखील आपल्याला एकदाच अभ्यास करायचा आहे। एकदा जर हे सगळं समजून घेतलं तर हा टॉपिक तुम्हाला काम करत असताना परत परत वाचायची गरज नाही किंवा अभ्यास करायची सुद्धा गरज नाहीये। त्यानंतर आहे तिसरा टॉपिक आपण पाहिला होता फंडामेंटल्स ऑफ टॅली। फंडामेंटल्स ऑफ टॅली मध्ये आपण टॅलीचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं। टॅली सॉफ्टवेअर कंपनीच्या वेबसाईटवरून डाउनलोड कशा पद्धतीनं करायचं, इन्स्टॉल कशा पद्धतीनं करायचं, हे आपण यामध्ये पाहिलेलं आहे। टॅली कंपनीची हिस्ट्री पाहिलेली आहे, कधी सुरुवात झालेली आहे आणि आजपर्यंतची काय हिस्ट्री आहे ही डिटेलमध्ये आपण पाहिलेली आहे। त्यासोबतच ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली, क्रिएट कंपनी, शट, सिलेक्ट, अल्टर कंपनी, डिलीट कंपनी, डेट चेंज करणे, पिरियड चेंज करणे, कॅल्क्युलेटर वापरणे आणि अदर काही फंडामेंटल आपण या तिसऱ्या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे फंडामेंटल्स ऑफ टॅली। ही सुद्धा वन टाइम प्रोसेस आहे। एकदा जर तुम्ही हे सगळ्या प्रोसेस जर प्रॅक्टिस केलात तर वारंवार तुम्हाला हे पाठांतर करायची गरज नाही, प्रॅक्टिस करायची गरज नाही, परंतु हे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। जर तुम्ही विद्यार्थी असताल तर तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेल्यानंतर याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारण्यात येतील आणि जर तुम्ही व्यापारी असताल आणि तुम्ही जर कुणाचा इंटरव्ह्यू घेणार असताल तर तुम्हाला प्रश्न विचारायला सोपं जाईल। त्याच्यामुळे
फंडामेंटल परफेक्ट करायचं, एकदाच परफेक्ट करायचंय, वारंवार याचा अभ्यास करायची गरज नाही. एकदा जर कुठल्याही स्टुडंट, टीचर किंवा व्यापाऱ्याचं हे फंडामेंटल जर परफेक्ट झालं, परत हे टॉपिक वाचायची गरज नाही, परत याची प्रॅक्टिस करायची गरज नाही, लाईफ टाईम याचा फायदा होईल. त्यानंतर पुढचा चौथा टॉपिक आपण पाहिलेला आहे फंडामेंटल्स ऑफ ग्रुप्स. ग्रुपचं फंडामेंटल आपण पाहिलं होतं. टॅलीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी नेचर ऑफ ग्रुप आहे 4, एक्सपेन्स, इन्कम, असेट, लायबिलिटी. त्यासोबतच या 4 नेचर ऑफ ग्रुप पासून टॅलीनं ऑलरेडी 28 प्री डिफाइन्ड ग्रुप तयार करून दिलेले आहेत. त्या प्री डिफाइन्ड ग्रुपमध्ये त्या ठिकाणी 15 प्रायमरी ग्रुप आहेत, 13 सब ग्रुप आहेत. प्रायमरी ग्रुप कोणाला म्हणलं जातं? ज्याला 4 नेचर ऑफ ग्रुप पैकी एक हेडिंग असते त्याला प्रायमरी म्हणलं जातं. सब ग्रुप कोणाला म्हणलं जातं? ज्याला 15 प्रायमरी ग्रुप पैकी एक हेडिंग आहे त्याला सब ग्रुप म्हणलं जातं. आणि हे 15 प्रायमरी ग्रुप सोडून ऍडिशनल जर एखादा ग्रुप तयार करायचा असेल प्रायमरी ग्रुप, ते देखील आपण ग्रुप क्रिएशन मध्ये पाहू शकतो. सिंगल ग्रुप क्रिएट कशा पद्धतीने करायचं, मल्टिपल ग्रुप क्रिएट, सिंगल ग्रुप डिस्प्ले, मल्टिपल ग्रुप डिस्प्ले, अल्टरेशन, हे सगळं पाहिलेलं आहे. सहसा ही सुद्धा कुठल्याही स्टुडंटला, शिक्षकाला किंवा व्यापाऱ्याला करण्यात येणारी वन टाइम प्रोसेस आहे. टॅलीमध्ये सहसा नवीन ग्रुप बनवायची गरज पडत नाही. 90-99% व्यापारी त्या ठिकाणी आहे त्या ग्रुपमध्येच टॅलीमध्ये अकाउंटिंगचं काम करतात. परंतु काही सिलेक्टेड व्यापाऱ्यांना जर वेगळे प्रायमरी किंवा सब ग्रुप तयार करायचे असतील तर ते तयार करू शकतात. तर चौथ्या टॉपिकमध्ये आपण फंडामेंटल ऑफ ग्रुप बद्दल माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर 5वा टॉपिक आपण पाहिलेला आहे फंडामेंटल्स ऑफ लेजर्स. फंडामेंटल्स ऑफ लेजर्स मध्ये आपण, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की टॅलीमध्ये आपल्याला ऑलरेडी ग्रुप तयार करून दिलेले आहे, वेगळे लेजर ग्रुप बनवायची गरज नाही. गरज असेल तरच ग्रुप त्या ठिकाणी तयार करावे लागतात. 90-99% ग्रुप बनवायची गरज नाही. पण लेजर बनवणं टॅलीमध्ये त्या ठिकाणी कंपल्सरी आहे. यामध्ये देखील प्री डिफाइन्ड 2 लेजर आहेत. ते आहेत, एक आहे कॅश अकाउंट आणि दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे 2 लेजर टॅलीमध्ये ऑलरेडी तयार असतात, ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलेलं आहे. यांना प्री डिफाइन्ड लेजर्स म्हणलं जातं. एक कॅश अकाउंट आणि दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे लेजर सोडून दुसरे जर ऍडिशनल लेजर तयार करायचे असतील ते आपण बनवू शकतो. ऍडिशनल लेजर आपण कोणते बनवतो? एक्सपेन्सेस आणि इन्कमचे. एक्सपेन्सेस आणि इन्कमचे लेजर बनवू शकतो, परंतु त्याचं ओपनिंग बॅलन्स आपल्याला एंटर करायची गरज नाहीये. एक्सपेन्सेस आणि इन्कमचं ओपनिंग बॅलन्स ऍड करणं कंपल्सरी नाहीये. फक्त लेजरचे नाव बनवू शकता, त्याला ग्रुप देऊ शकता आणि सेव्ह करू शकता. परंतु असेट आणि लायबिलिटीचे जर लेजर बनवायचे असतील, या ग्रुपचे जर लेजर बनवायचे असतील तर ते लेजर बनवणं कंपल्सरी आहे आणि त्याला ओपनिंग बॅलन्स सुद्धा टाकणं कंपल्सरी आहे. परंतु असेट आणि लायबिलिटीची जरी लेजर आपण तयार करत असू, ती सुद्धा कुठल्याही व्यवसायामध्ये, कुठल्याही व्यापारामध्ये, कुठल्याही अकाउंटंटला वन टाइम प्रोसेस आहे. कोणत्याही जॉबमध्ये किंवा व्यवसायामध्ये लेजर क्रिएशन सुद्धा वन टाइम प्रोसेस आहे. तुम्ही ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग करणार आहात त्या व्यवसायाचे लेजर एकदाच तयार करावे लागतात. सेकंड टाइम त्या व्यवसायाचे लेजर बनवायची गरज पडत नाही, किंवा 90-99% दुसऱ्यांदा लेजर बनवायची गरज पडत नाही. नवीन जर एखादं लेजर आलेलं असेल, नवीन जर एखादं अकाउंट आलेलं असेल, तेच तेवढं बनवावं लागतं. सहसा फंडामेंटल्स ऑफ लेजर हे सुद्धा कुठल्याही अकाउंटंटला किंवा व्यापाऱ्याला वन टाइम प्रोसेस असलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे हे 5 टॉपिक आपण आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत. फंडामेंटल्स ऑफ बिझनेस, फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग, फंडामेंटल्स ऑफ टॅली, फंडामेंटल्स ऑफ ग्रुप, फंडामेंटल्स ऑफ लेजर. हे सगळं वन टाइम प्रोसेस आहे. एकदाच तयार करावा लागतो, एकदाच अभ्यास करावा लागतो, परंतु ह्याचा फायदा आपल्याला लाईफ टाइम होणार आहे. विद्यार्थी असताल, स्टुडंट असताल तर जॉबमध्ये तुमचं सॅलरी वाढत जाईल, प्रमोशन मिळत जाईल. आणि जर तुम्ही व्यापारी असताल तर तुमच्या व्यवसायाचं अकाउंटिंग अॅक्युरेट तुम्हाला स्वतः ठेवता येईल, स्वतः अकाउंटंटवर लक्ष ठेवता येईल, स्वतः इंटरव्ह्यू घेता येईल. तर हे वन टाइम प्रोसेस आहे. परंतु आपला 6वा आणि शेवटचा टॉपिक जो आपण पाहणार आहोत, फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग व्हाउचर, हे कुठल्याही व्यवसायामध्ये डेली होणारं काम आहे. तुम्ही स्टुडंट असताल, रोज तुम्हाला हे अकाउंटिंग व्हाउचरमध्ये काम करायचं आहे, किंवा जर तुम्ही व्यापारी असताल तर डेली तुम्हाला अकाउंटिंग व्हाउचरमध्ये काम पडणार आहे. म्हणजे हे डेली वर्क आहे. अकाउंटिंग व्हाउचर मधलं काम वन टाइम वर्क नाहीये. रोजच्या रोज तुम्हाला अकाउंटिंग व्हाउचरमध्ये काम करावं लागणार आहे. त्याच्यामुळे हा शेवटचा टॉपिक आपण अजून जास्त डिटेलमध्ये पाहणार आहोत. हा जरी टॉपिक संपला
तर आपला कोर्स या ठिकाणी संपेल. परंतु मी सॅम्पल असाइनमेंट, सॅम्पल क्वेश्चन्स, सॅम्पल इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, असाइनमेंट्स, परत वेगवेगळ्या व्यवसायाचे एक्झाम्पल्स हे सोडून याचे देखील व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करण्यात आलेले आहेत. म्हणजे हा टॉपिक जरी संपला तरी काही मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनचे एक्झाम्पल, काही सर्व्हिस ऑर्गनायझेशन, काही ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, असं वेगवेगळ्या व्यवसायाचे सॅम्पल असाइनमेंट किंवा प्रॅक्टिकल व्यवसायातले काही प्रोजेक्ट आपण व्हिडिओच्या स्वरूपात डिटेलमध्ये सोडून या ठिकाणी अपलोड करणार आहोत. म्हणजे टॉपिक जरी संपला तरी देखील वेगवेगळे सॅम्पल व्हिडिओज तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला अकॅडमीच्या ॲपवर किंवा युट्यूब चॅनलवर किंवा पर्सनल व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी टाकण्यात येतील. ज्या स्टुडंटचं ऍडमिशन झालेलं आहे, ज्या स्टुडंटनी फीस भरलेली आहे, अशा स्टुडंट्सना त्या ठिकाणी हा 6वा टॉपिक संपल्यानंतर देखील सॅम्पल असाइनमेंट्स त्या ठिकाणी पाठवण्यात येतील आणि त्यांना जॉब करत असताना सपोर्ट देण्यात येईल. आणि जर व्यवसाय असेल तर व्यवसाय करत असताना जर कुठे अडचणी येत असतील त्याच्यामध्ये देखील सपोर्ट करण्यात येईल. तर आपण शेवटचा टॉपिक चालू करत आहोत, अकाउंटिंग व्हाउचर्स, मिनिंग अँड टाइप्स ऑफ अकाउंटिंग व्हाउचर्स. काय अर्थ, काय याचा, हा अर्थ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मीनिंग, अकाउंटिंग व्हाउचर इज अन डॉक्युमेंट टू स्टोअर ऑल टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. अकाउंटिंग व्हाउचर एक प्रकारचं डॉक्युमेंट आहे, एक प्रकारचे स्क्रीन आहे ज्याच्यामध्ये तुमच्या व्यवसायात जेवढे डॉक्युमेंट्स आहेत, आपण डॉक्युमेंटचे 2 प्रकार पाहिले होते, इंटरनल व्हाउचर आणि एक्सटर्नल व्हाउचर. तर जे फिजिकल डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट स्टोअर करण्याचं जे माध्यम टॅलीमध्ये देण्यात आलेलं आहे, तुमचे सगळे परचेस बिल, सेल्स बिल किंवा इंटरनल किंवा एक्सटर्नल व्हाउचर, याचे आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत. तुम्हाला असाइनमेंटमध्ये सुद्धा याचे एक्झाम्पल आपण लिहायला दिले होते. तर जेवढे तुमचे इंटरनल आणि एक्सटर्नल व्हाउचर आहेत ते ज्या ठिकाणी स्टोअर केले जातात त्याला अकाउंटिंग व्हाउचर असं म्हणलं जातं. व्हाउचर इज अन डेटा और बेसिक इनपुट एंट्री स्क्रीन फॉर अन अकाउंट इन विच युजर एंटर डेली ट्रान्झॅक्शन्स. व्हाउचर हे बेसिक इनपुट एंट्री स्क्रीन आहे. तुमचे जे डेली ट्रान्झॅक्शन्स घडणार आहेत ते ट्रान्झॅक्शन घडल्यानंतर ज्या स्क्रीनमध्ये हा डेटा एंटर केला जातो, ज्या स्क्रीनमध्ये सर्व ट्रान्झॅक्शन सोडवले जातात, लेजर बनवले जातात, त्या स्क्रीनला व्हाउचर असं म्हणलं जातं. म्हणजे ज्या स्क्रीनमध्ये तुमच्या व्यवसायात घडणारे सर्व कॅश आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन, सर्व इंटरनल एक्सटर्नल व्हाउचरचा रेकॉर्ड, सर्व लेजरचा रेकॉर्ड ज्या स्क्रीनमध्ये ऍड केला जातो, इनपुट केला जातो, त्या स्क्रीनला व्हाउचर असं म्हणलं जातं. मग टॅलीमध्ये ज्याच्यामध्ये डेली काम करण्यात येतं असे कोणकोणते व्हाउचर आहेत? पहिलं व्हाउचर आहे कॉन्ट्रा व्हाउचर, ज्याची शॉर्टकट की देण्यात आलेली आहे F4. लक्षात ठेवा, टॅलीमध्ये काम करत असताना तुम्हाला कीबोर्डकडे जास्त लक्ष देणं महत्वाचं आहे. टॅली या सॉफ्टवेअरमध्ये माऊसपेक्षा कीबोर्ड या डिव्हाइसचा वापर मोठ्या प्रमाणावर आहे. जेवढ्या जास्त शॉर्टकट की तुम्ही प्रेस करताल तेवढे जास्तीत जास्त तुमची टॅलीमध्ये अकाउंटिंग करण्याची स्पीड त्या ठिकाणी वाढणार आहे. लक्षात ठेवा, कुठेही तुम्ही जॉब करणार असताल तिथे 2 कन्सेप्ट महत्वाचे आहेत, स्पीड आणि अॅक्युरेसी. अॅक्युरेसी कशामुळे येईल? मी जे काही शिकवतोय त्याची जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करताय तर तुमची अॅक्युरेसी मोठ्या प्रमाणावर वाढेल. आणि मी जे काही शॉर्टकट की सांगतोय, कीबोर्डचा वापर जर तुम्ही सिस्टमॅटिकली करताय तर याच्यामुळे तुमची स्पीड वाढेल. आणि ज्या स्टुडंटची स्पीड चांगली आहे, अॅक्युरेसी चांगली आहे, त्या स्टुडंटना लवकर सॅलरीमध्ये वाढ मिळते आणि प्रमोशन सुद्धा लवकर मिळतं. हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. अॅक्युरेसी जर आणायची असेल तर मी दिलेले लेक्चर लक्ष देऊन ऐका, प्रश्न विचारा, प्रश्नाची उत्तरं द्या, अॅक्युरेसी येईल. आणि स्पीड जर वाढवायची असेल तर मी दिलेल्या शॉर्टकट की तर याच्याकडे लक्ष द्या आणि कीबोर्ड व्यवस्थित वापरा, तर तुमची त्या ठिकाणी स्पीड वाढेल. त्यानंतर दुसरं व्हाउचर आहे परचेस व्हाउचर, याची शॉर्टकट की F9 आहे. तिसरं व्हाउचर आहे सेल्स व्हाउचर, याची शॉर्टकट की F8 आहे. चौथं व्हाउचर, लक्षात ठेवा, हे व्हाउचर जे देण्यात आलेले आहेत ऍज अ अकाउंटंट किंवा बिझनेस म्हणून काम करत असताना हे डेली वर्क आहे, याच्यामध्ये रोजच्या रोज याच्यामध्ये काम करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर डेबिट नोट व्हाउचर, त्याची शॉर्टकट की आहे Ctrl+F9. क्रेडिट नोट व्हाउचर, याची शॉर्टकट की आहे Ctrl+F8.
त्यानंतर पेमेंट व्हाउचर शॉर्टकट की F5, रिसीट व्हाउचर शॉर्टकट की F6 आणि जर्नल व्हाउचरची शॉर्टकट की F7. या सर्व शॉर्टकट की कीबोर्डवरून आपल्याला सिस्टमॅटिकली यूज करायचे आहेत आणि आपल्याला अकाउंटिंगचं काम करायचंय. परत एकदा सांगतो, अकाउंटिंग व्हाउचरच असं टॉपिक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रोज काम करावं लागतं. आतापर्यंत आपण जेवढे टॉपिक्स पाहिलेले आहेत हे सर्व टॉपिक वन टाइम वर्क आहे. एकदाच याचा अभ्यास करायचा आहे किंवा एकदाच टॅलीमध्ये काम करायचं आहे. सेकंड टाइम आपल्याला 90, 95%, 99% या पहिल्या 5 टॉपिकचं आपल्याला त्या ठिकाणी काम पडत नाही. एकदाच अभ्यास करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. परंतु 6वा जो टॉपिक आहे आणि आपला जो शेवटचा टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्हाला डेली काम असलेलं लक्षात येईल. तर चला, या टॉपिकची आपण सुरुवात केलेली आहे. व्हाउचरची मिनिंग सांगितलेली आहे, व्हाउचरचे प्रकार सांगितलेले आहेत. आता आपण पहिलं व्हाउचर पाहणार आहोत, कॉन्ट्रा व्हाउचर. पण हे व्हाउचर पाहण्या अगोदर टॅलीची स्क्रीन या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओपनिंग स्क्रीन या ठिकाणी आपण समजून सांगण्यात आलेली आहे. या ओपनिंग स्क्रीनला टॅली मेन असं देखील म्हणतो आणि टॅली मेन मध्ये आपल्याला जायचंय गेटवे ऑफ टॅली. या ठिकाणी ऍड्रेस देखील देण्यात आलेला आहे. या पूर्ण स्क्रीनला टॅली मेन म्हणलं जातं आणि टॅली मेन मध्ये कुठल्या हेडिंग खाली आपल्याला राहायचंय, गेटवे ऑफ टॅली. आणि गेटवे ऑफ टॅली या हेडिंग मध्ये आपल्याला जायचंय. पहिली हेडिंग आहे मास्टर्स, त्याच्यामध्ये अकाउंट इन्फो, प्रिव्हियस काही लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि दुसरा ऑप्शन आहे ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन्स मध्ये अकाउंटिंग व्हाउचर्स या ऑप्शनला सिलेक्ट करायचंय आणि तुम्हाला एंटर करायचं. म्हणजे मेन स्क्रीन, मेन टॅली मेन या स्क्रीनवरून गेटवे ऑफ टॅली या ऑप्शन मध्ये यायचं आणि गेटवे ऑफ टॅली मधून त्याच्यामध्ये हा एक प्रकारचा मेनू बार आहे. टॅलीचा जो मेनू बार आहे गेटवे ऑफ टॅली आहे. त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन या हेडिंग मध्ये अकाउंटिंग व्हाउचर्स या ऑप्शनला एंटर केल्यानंतर व्हाउचर क्रिएशनची स्क्रीन तुमच्या समोर येणार आहे. त्याच्यामधील पहिलं व्हाउचर आपण पाहणार आहोत, कॉन्ट्रा व्हाउचर. परंतु कॉन्ट्रा व्हाउचर पाहण्या अगोदर काही F11 आणि F12च्या सेटिंग करणं आपल्याला महत्वाचं आहे. F11चा अर्थ तुम्हाला सर्वांना मी समजून सांगितला होता. F11 म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलेलं आहे. टॅली सॉफ्टवेअर अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेलं आहे की लहानात लहान व्यवसाय किंवा मोठ्यात मोठ्या कंपनीचा हिशोब टॅलीमध्ये ठेवता येतो. परंतु टॅली सॉफ्टवेअरनं जे काही महत्वाचे फीचर्स आहेत, वैशिष्ट्य आहेत, हे F11 मध्ये दिलेले आहेत. याचं कारण आहे सगळ्या व्यवसायाला सगळे ऑप्शन सगळ्या सेटिंग ठेवायची गरज नाहीये किंवा सगळ्या व्यवसायांना सगळे ऑप्शन नो ठेवायची गरज नाहीये. तर बिझनेसमॅन किंवा अकाउंटंट ठरवू शकतो की माझ्या व्यवसायाचं टर्नओव्हर किती आहे, माझा व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे. तुम्हाला जी सुरुवातीचे टॉपिक मी जे सांगितलेत, फंडामेंटल्स ऑफ बिझनेस, ज्या व्यापाऱ्याला किंवा अकाउंटंटला फंडामेंटल्स ऑफ बिझनेस कळालेला आहे, माझा व्यवसाय कोणता आहे, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, सर्व्हिस, माझ्या व्यवसायातले ट्रान्झॅक्शन कोणते आहेत, माझ्या व्यवसायातले व्हाउचर कोणते आहेत, माझ्या व्यवसायामध्ये पार्टीज कोणत्या आहेत. ज्या बिझनेसमॅनला किंवा ज्या अकाउंटंटला जो आपल्याला हा जो पॉइंट आहे फंडामेंटल्स ऑफ बिझनेस, ज्यांना फंडामेंटल्स ऑफ बिझनेस हा पॉइंट कळालेला आहे, समजून घेतलेला आहे, त्याच व्यापारी किंवा अकाउंटंटला कळतं की F11 मधलं कोणतं ऑप्शनची गरज माझ्या व्यवसायाला लागणार आहे, कोणतं ऑप्शन येस ठेवावं लागणार आहे आणि कोणतं ऑप्शन नो या ठिकाणी ठेवावं लागणार आहे. तर जर तुमचा बिझनेस अकाउंट ओनली असेल, म्हणजे तुमचा बिझनेस सर्व्हिस बिझनेस असेल किंवा तुमचा बिझनेस ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग आहे, परंतु इन्व्हेंटरीचा रेकॉर्ड, स्टॉकचा रेकॉर्ड जर तुम्हाला ठेवायचा नाहीये, तर F11 फीचर्स मध्ये हे पहिलं ऑप्शन तुम्हाला ठेवावं लागतं. येस म्हणजे मेंटेन अकाउंट्स ओनली. हे ऑप्शन कोणते व्यवसाय येस ठेवतात, एकतर ज्यांचा सर्व्हिस बिझनेस आहे किंवा ट्रेडिंग बिझनेस आहे परंतु स्टॉक किंवा इन्व्हेंटरीचा रेकॉर्ड ठेवायचा नाहीये, असे व्यवसाय मेंटेन अकाउंट्स ओनली हे ऑप्शन येस ठेवतात. लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो, ज्यांचा सर्व्हिस बिझनेस आहे आणि ज्यांना स्टॉकचा रेकॉर्ड ठेवायचा नाहीये, असे व्यापारी, अकाउंटंट, बिझनेसमॅनना F11 फीचर्स मध्ये जाऊन पहिलं ऑप्शन येस करायचंय, मेंटेन अकाउंट ओनली हे ऑप्शन येस करायचे. बाकी सगळे ऑप्शन नो ठेवायचे. स्टेप बाय स्टेप आपण कोणतं ऑप्शन येस ठेवायचंय, कोणतं ऑप्शन नो ठेवायचंय हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर दुसरं एक ऑप्शन येस ठेवायचंय, यूज डेबिट अँड क्रेडिट नोट्स. म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये खरेदी केलेल्या वस्तू परत करण्यात येत असतील किंवा विक्री केलेल्या वस्तू परत येत असतील, असे जर काही
ट्रान्झॅक्शन जर तुमच्या व्यवसायामध्ये घडणार असतील तर यूज डेबिट अँड क्रेडिट नोट हे ऑप्शन तुम्हाला येस ठेवायचे. असा कोणताही व्यवसाय नाहीये की ज्या ठिकाणी वस्तू परत केल्या जात नाहीत किंवा विकलेल्या वस्तू परत येत नाहीत. काही ना काही कारणामुळे, डॅमेज झाल्यामुळं किंवा एक्स्ट्रा वस्तू पाठवल्यामुळं, वेगवेगळ्या कारणामुळं खरेदी केलेल्या वस्तू आपण परत करतो आणि विक्री केलेल्या वस्तू परत येतात. तर अशा वेळेस त्या जर ट्रान्झॅक्शन आपल्याला करायचे असतील, परचेस रिटर्न किंवा सेल्स रिटर्नचे, तर आपल्याला आणखीन एक ऑप्शन या ठिकाणी येस करावा लागतो, यूज डेबिट आणि क्रेडिट नोट. सध्या तरी हे दोनच ऑप्शन आपल्याला येस करणं गरजेचं आहे. ज्या असाइनमेंट आपण पाहणार आहोत, येणाऱ्या काळात हा टॉपिक संपल्यानंतर देखील वेगवेगळ्या व्यवसायाचे अकाउंटिंग कशा पद्धतीनं करायचं याचे सॅम्पल व्हिडिओ आपण बनवून त्या ठिकाणी अपलोड करण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे अकाउंटिंग फीचर्स येस कशा पद्धतीनं करायचे आणि त्याचा काय फायदा आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सध्या जे आपण असाइनमेंट पाहणार आहोत, स्किल अकॅडमी बद्दल माहिती पाहतोय आपण, तर त्या असाइनमेंटमध्ये हे दोनच ऑप्शन येस ठेवायचे, मेंटेन अकाउंट ओनली येस आणि यूज डेबिट आणि क्रेडिट नोट हे दोन ऑप्शन आपल्याला या ठिकाणी येस ठेवायचे. हे दोन ऑप्शन येस ठेवल्यानंतर पुढील काही कन्सेप्ट आपल्याला चालू करायचे. तर लक्षात ठेवा, फंडामेंटल्स ऑफ बिझनेस जर तुम्हाला समजलंय तर कोणतं ऑप्शन येस करायचं, कोणतं ऑप्शन नो करायचं हे तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल. तुम्हाला काहीही पाठांतर करायचं नाहीये किंवा कुठलाही ऍडव्हान्स कोर्स लावायची गरज नाहीये. फक्त मी पहिल्या दिवसापासून एकच लक्ष ठेवतोय, फंडामेंटलकडे लक्ष द्या. जरी ही वन टाइम प्रोसेस आहे, लक्षात ठेवा, ही जरी वन टाइम प्रोसेस असली पण ही प्रोसेस परफेक्ट असल्याशिवाय टॅली परफेक्ट होणार नाही. फंडामेंटल्स ऑफ बिझनेस परफेक्ट असेल तरच तुम्हाला लक्षात येईल की मला टॅलीमध्ये कोणतं ऑप्शन, कोणते वैशिष्ट्य लागणार आहेत, कोणते वैशिष्ट्य लागणार नाहीत. फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग येत असेल तरच तुम्हाला अकाउंटिंगच्या बेसिक कॉन्सेप्ट माहिती असतील, डेबिट क्रेडिट सगळे रिपोर्ट लक्षात येईल. फंडामेंटल्स ऑफ टॅली समजत असेल तरच तुम्हाला कधी क्रिएट केलं जातं, कधी शट होते, कधी सिलेक्ट होते, कधी अल्टरेशन कधी करावं लागतं, कधी कॅल्क्युलेटर वापरावं लागतं, डेट आणि पिरियड कधी चेंजेस करायचे हे लक्षात येईल. फंडामेंटल ऑफ ग्रुप माहिती असेल तर कोणते ग्रुपचा आपल्याला 28 ग्रुप टॅलीमध्ये आहेत, सर्व 28 ग्रुप लागणार आहेत का, त्याच्यातल्या काही सिलेक्टेड ग्रुपचा वापर होणार आहे हे आपल्याला सिस्टमॅटिकली लक्षात येईल. आणि फंडामेंटल्स ऑफ लेजर जर तुम्हाला समजलेलं असेल तर आपल्याला कोणते लेजर तयार करावे लागतील, कोणते लेजर ऑलरेडी तयार आहेत हे लक्षात येईल. आणि याचा फायदा तुम्हाला फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग व्हाउचर म्हणजे डेली व्हाउचर एंट्री करत असताना तुम्हाला ह्या सर्व टॉपिकचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांना सजेशन आहे, मागचे टॉपिक जर परफेक्ट झाले असतील तरच 6व्या टॉपिकची तयारी चालू करा, 6व्या टॉपिकची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. लक्षात ठेवा, मी सांगितलेलं आहे, वी कॅन कन्वर्ट आवर स्ट्रेंथ, आवर वीकनेस इंटू स्ट्रेंथ बाय ट्रेनिंग अँड प्रॅक्टिस. आपल्यामधले जेवढे वीक पॉइंट आहेत अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि टॅक्सेशन मध्ये, जेवढे तुमच्यामध्ये वीक पॉइंट आहेत आपण स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करू शकतो. परंतु त्याच्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग गरजेची आणि प्रॉपर प्रॅक्टिस गरजेची आहे. ट्रेनिंग देण्याचं काम मी करतोय, फक्त तुम्ही प्रॅक्टिसमध्ये कुठं कमी पडू नका. तुम्ही फुल प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करून सुद्धा जर काही डाऊट्स किंवा क्वेश्चन्स असतील तुम्ही विचारा. तुमचा प्रत्येक डाऊट, तुमचा प्रत्येक क्वेरी सॉल्व्ह करण्यात येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट करण्यात येईल. तर फंडामेंटल मी सगळं कव्हर केलेलं आहे. तुम्हाला आतापर्यंत काय काय केलेलं आहे हे समजून सांगितलेलं आहे. येणाऱ्या काळात कसे व्हिडिओ टाकणार आहोत, कसं समजून सांगणार आहोत ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. जर तुमचे काही एवढे सगळे टॉपिकमध्ये काही क्युरीज असतील, डाऊट्स असतील विचारा. डाऊट्स नसतील, मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्या. दोघांच्या सपोर्टमधून, माझ्या ट्रेनिंगमधून आणि तुमच्या प्रॅक्टिसमधून टॅली हे सॉफ्टवेअर तुमचं परफेक्ट होणार आहे. तुमच्याकडून कंटिन्युअस सपोर्ट मिळेल याची अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा लेक्चर या ठिकाणी संपवतो. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.